गोकुळ संघाच्या हलाल प्रमाणपत्राविषयी गैरसमज नको. हलाल प्रमाणपत्र हे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि निर्यातीसाठी आवश्यक असणारे उत्पादन गुणवत्ता मानक आहे. हलाल या शब्दाचा अर्थ वैध किंवा परवानगी असलेला असा आहे. गुणवत्तापूर्ण दुग्ध उत्पादनाची खात्री या प्रमाणपत्राद्वारे केली जाते. डेअरी उद्योगातील लोणी, चीज, श्रीखंड, तूप, मिल्क पावडर यासारख्या उत्पादनांमध्ये हलाल मानांकन प्रमाणपत्र अनिवार्य आहे आणि FSSAI, ISO 22000 आणि HACCP प्रमाणेच गुणवत्ता तसेच सुरक्षितता सुनिश्चित करणारे हे मानक मानले जाते. आखाती देशांसह अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये खाद्यपदार्थ आयातीसाठी हलाल प्रमाणपत्र असणे कायदेशीरदृष्ट्या गरजेचे आहे. विशेषतः सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार आणि कुवेत यासारख्या देशांमध्ये हलाल प्रमाणपत्राशिवाय कस्टम क्लिअरन्स मिळत नाही. गोकुळ दूध संघानं 2018 पासून हलाल प्रमाणपत्र घेतले आहे आणि 2018 सालापासून तुर्की, जॉर्जिया, सिरिया, बांगलादेश तसेच UAE इथं सुमारे 850 मेट्रिक टन दूध पावडरची निर्यात केली आहे. तसेच सन 2024 मध्ये अझरबैजान इथं 462 मेट्रिक टन लोणी निर्यात करून नवीन बाजारपेठ विकसित केली आहे. सध्या मध्य पूर्व देशांमध्ये भारतीय दर्जेदार लोणी, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी होत आहे. गोकुळच्या व्यवसाय वृद्धीसाठी निर्यात वाढवणं हे गरजेचं आहे. देशातील प्रमुख दूध प्रक्रिया संघ आणि खाद्य उत्पादक कंपन्या यांनी आखाती देशांमध्ये निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्र स्वीकारले आहे. याबाबतचे दाखले उपलब्ध आहेत. गोकुळ दूध संघाने घेतलेले हलाल प्रमाणपत्र हे केवळ निर्यात वाढ, जागतिक बाजारपेठेत प्रवेश, परकीय चलन प्राप्ती आणि दूध उत्पादकांचे हित लक्षात घेऊन घेतलेले व्यावसायिक पाऊल आहे. गोकुळने फक्त 4च निर्यातक्षम दुग्ध पदार्थांसाठी हलाल प्रमाणपत्र घेतलेलं आहे आणि हा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. त्यामुळे या विषयाकडे केवळ आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे. तेव्हा हलाल प्रमाणपत्राविषयी कोणतेही गैरसमज करून घेऊ नयेत, तसेच गैरसमज पसरवू नयेत असे आवाहन गोकुळ प्रशासन करत आहे.